आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय परीक्षक, माझे गुरुवर्य आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, नमस्कार. आज मी इथे फक्त दर्शना वाके फर्स्ट इयर सीबीएसची विद्यार्थिनी म्हणून उभी नाही, तर आज मी इथे 2047च्या विकसित भारताचं स्वप्न डोळ्यात घेऊन उभी आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण 2047 मध्ये भारत सिद्ध होणार आहे आणि त्या सिद्धतेचं नाव म्हणजे विकसित भारत. इतिहास पुस्तकात लिहिला जातो, पण भविष्य तरुणांच्या निर्णयातून घडतो. विकसित भारत म्हणजे फक्त बुलेट ट्रेन्स, स्मार्ट सिटी किंवा मोठमोठ्या इमारती असं नाही, तर विकसित भारत म्हणजे असा देश जिथे शिक्षण ही केवळ डिग्री नसून एक दिशा असते, जिथे तरुण नोकरी मागत नाही तर संधी निर्माण करतो, जिथे एखादी स्त्री भीतीशिवाय जगते आणि मुलं जबाबदारीने समाज घडवतात. विकसित भारत म्हणजे असा देश जिथे मी भारतीय आहे हे सांगताना छाती अभिमानाने फुलते. आपला भारत देश जगातील सगळ्यात तरुण देश आहे. ही तरुण ऊर्जा जर योग्य दिशेने गेली नाही तर ती विध्वंसक ठरू शकते. आज आपण पाहतो, एका बाजूला चंद्रयान सारख्या मोहिमा, स्मार्ट सिटीज आणि दुसऱ्या बाजूला बेरोजगारी, वाढतं नैराश्य, सोशल मीडियाचं व्यसन आणि परीक्षांचे घोटाळे. आजचा युवक हा गोंधळलेला आहे, कारण त्याच्याकडे स्वप्न भरपूर आहेत पण मार्गच स्पष्ट नाही. म्हणूनच विकसित भारत 2047 मध्ये युवकांची सगळ्यात मोठी भूमिका म्हणजे स्वतःला घडवणं. 2047 मध्ये जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहास तुम्हाला विचारेल की तू काय केलंस, तेव्हा उत्तर देताना मान शर्मेने खाली नसावी, तर तेव्हा छाती अभिमानाने फुललेली असावी. विकसित भारत हे स्वप्न कुण्या एकाचं नाही, तर ते आपल्या पिढीचं कर्तव्य आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आजची तरुण पिढी हे कर्तव्य निभावे, कारण भारत तरुण आहे आणि तरुण कधीच हार मानत नाही. आज शिक्षण व्यवस्था बदलते आहे, पण आपली मानसिकता बदलते आहे का? आज केवळ मार्क, सर्टिफिकेट्स किंवा डिग्री पुरेशी नाही, तर आज जग कौशल्य म्हणजे स्किल्स विचारतं. संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, तंत्रज्ञान हे गुण एका युवकाला आत्मनिर्भर बनवतात. आज आपण सरकारकडे बोट दाखवतो, त्याला दोष देतो, पण स्वतःला प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवतो का? कारण सरकार हे केवळ योजना बनवतं, पण देश घडवण्याचं काम हे युवा नागरिक करतात. आजचा युवक जर म्हणत असेल माझ्यामुळे काय फरक पडतो, तर देश थांबेल. पण आजचा युवक जर म्हणाला माझ्यामुळेच फरक पडणार, तर देश बदलेल. पण प्रश्न असा नाहीच की देश बदलू शकतो का, तर प्रश्न असा आहे की खरंच आपण बदलायला तयार आहोत का? देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा नाही, तर ती रोजच्या वागण्यातून दिसली पाहिजे. देशाचा सर्वात मोठा संसाधन म्हणजे पैसा, अडका, जागा, जमीन किंवा सोनं नाणं नाही, तर एक जागा झालेला युवक आहे. म्हणूनच युवक हो, जागे व्हा, आधी स्वतःला घडवा, तेव्हाच देश घडेल. कारण आपण फक्त भविष्याची वाट पाहणार नाही, तर आपणच भविष्य बनणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.